राम राम, पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. पुन्हा स्वागत आहे आपला एकंदरीत विशेष भागात. तर मित्रांनो, आजची वेळी देवदर्शनाची होणार आहे आणि आता आपण जात आहोत गांधर्श्वर मंदिरात महादेवांचे दर्शन घ्यायला. तसंच खूप उशीर झाला आणि आता आपण जाऊया दर्शन घेऊ, मग भेटू थोड्याच वेळात. आपण मागे हे पण बघितलं होतं की गांधर्श्वर उद्यान विघ्नहर्ता ढोलपथक आहे, त्यांच्या ग्रुपनी हे सगळं केलेलं आहे. आता सध्या तरी लॉक आहे. इकडे टाइम पण आहे 10 ते 1. तुम्ही इकडे पण विजिट करू शकता. चांगलं पर्यटन स्थळ आहे, तुम्ही नक्की येऊन इथं दर्शन घ्या. देवस्थान पण मागची मी व्हिडिओ केली होती पण जास्त काही दाखवलं नव्हतं, कारण भरपूर देवस्थानाच्या घेऊन छोट्या केल्या होत्या. पण नंतर कमेंट आली की तू गांधर्श्वरला पूर्ण कशी एक व्हिडिओ करून ठेव. मग आपण एक छोटीशी व्हिडिओ करत आहोत, जास्त मोठी करणार नाही आहोत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडली की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ब्लॉग प्रणित. आणि ही रोपं वाटिका आपण मागच्या वेळी व्हिडिओ केली होती इकडे येऊन, तुम्ही बघितले पण असाल की चांगलं झालं. तुम्हाला इकडे रोपं वगैरे झाडबेड लावण्याची सामग्री भेटेल. तर तुम्ही आपण मस्त पूर्ण मंदिर फिरलो आणि आपण इकडे सगळी सीन चेक केले, खूप भारी आहे. सध्या जरा पाऊस नाही आहे, तरी काळोख करून ठेवला नाही त्याने आता. तर आपण सगळ्या देवांचे आणि देवींचे दर्शन घेतले आणि माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही नक्की इथं विजिट करा. आणि सीन पण भारी आहे. तर मित्रांनो, आपण इथं गांधर्श्वर विजिट केला आणि याची लोकेशन सांगायचं झालं मुरदपूर रेल्वे स्टेशनच्या समोर. आणि तुम्हाला मंदिरात यायचं असेल तर हायवे पण येऊ शकता, असं काही नाही आहे. मुरदपूर रेल्वे स्टेशन समोर तुम्ही जर तिकडनं गांधर्श्वरच्या पुलाच्या इकडनं आला ते तुम्हाला मंदिर येऊ शकतो. तर आपण सगळ्या देवांचे दर्शन घेतले, खूप भारी चांगल्या प्रकारे दर्शन झाले.
आणि आपण जर बघितलं की गांधीचं उद्यान आहे, छोटंसं उद्यान आहे, तुम्ही इथे येऊन इथं पण नक्की व्हिजिट करा, कारण सेल्फी पॉईंट तुम्ही फोटोशूटसाठी पण खूप चांगली जागा आहे. तर व्हिडिओ आवडली की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ब्लॉग विथ प्रणित. जर तुम्ही इकडे दर्शनाला आलात तर व्हिडिओ पण कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आनंद जय महाराष्ट्र.